आठवड्यातील 5 दिवस आयुषच्या आणि पियुषच्या आवडीच्या खूप साऱ्या वेगवेगळ्या चमचमीत मी भाज्या करून दिलेल्या आहे, परंतु मुलांनी देखील कधीतरी आपलं ऐकलं पाहिजे यासाठी आठवड्यातला एक दिवस असा असतो जो त्यांना मी सांगितलेला असतो। त्या दिवशी मात्र तुम्हाला घरातील सर्वांसाठी जी भाजी बनवणार आहे तीच भाजी तुम्हाला टिफिनसाठी देखील न्यावी लागेल। आणि आज मात्र सर्वांना सकाळी जी सुकी भाजी केलेली होती तीच भाजी दिली। तुमच्या बाबतीत देखील असं कधी होतं का हे कमेंट करून नक्कीच सांगा। आणि अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंत सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। नमस्कार, मी कविता, कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण अगदी आयुष पियुषची आवडती जरी नसली परंतु टिफिनसाठी अगदी माझ्या स्वतःच्या आवडीप्रमाणे मी आज ही गवारीच्या शेंगाची भाजी बनवलेली आहे। गवारीच्या शेंगा छान अशा निसून पाण्यामध्ये ठेवलेल्या आहेत। त्यानंतर आपण शेंगदाणे घेतलेले आहे। आता मुलांना बऱ्याचदा गवारीच्या शेंगा आवडत नाही, परंतु अशा वेळेस थोडेसं शेंगदाण्याचं कूट जास्त वापरायचा म्हणजे मुले ती भाजी आवडीने खातात। शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घेतलेले आहे। लहान मुलांसाठी बनवत आहे त्यामुळे खूप जास्त तिखट बनवणार नाही, अगदी 2च हिरव्या मिरच्यांचा वापर या ठिकाणी करणार आहे। हिरव्या मिरच्या देखील छान अशा भाजून घेतल्या की थोडंसं तिखटपणा त्यातील कमी होईल यासाठी। थोडंसं तेल टाकून भाजायचं म्हणजे मिरचीची जी चव आहे ती देखील भाजीमध्ये छान अशी उतरते, त्याचबरोबर त्याचा जो तिखटपणा आहे तो देखील थोडासा कमी होतो। मिरची देखील छान अशी तेलामध्ये भाजून झालेली आहे। आता छान असं थंड करून आपण हे मिक्सरला त्याचं कूट तयार करून घेणार आहोत। शेंगा देखील छान अशा अगोदर पाण्यामध्ये टाकून ठेवले होते, त्यानंतर निसून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण ते शिजवण्यासाठी ठेवणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये तेल टाकायचं, तेलामध्ये मोहरी टाकायची। मोहरी छान तडतडली की जिरं टाकायचं, 1 चमचा जिरं टाकलेलं आहे। त्यानंतर जिरं छान असं फुलल्यानंतर हळद टाकलेली आहे, अर्धा चमचा हळद टाकलेली आहे। त्यानंतर 1 चमचा धना पावडर आणि त्यानंतर आपण या गवारीच्या शेंगा यामध्ये टाकणार आहोत। थोडासा कढीपत्ता देखील यामध्ये टाकायचा आणि तेलामध्ये या गवारीच्या शेंगा 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित अशा परतवून घ्यायच्या। अगदी भाजीला फोडणी छान बसली ना की भाजी चवीला खूप छान अशी लागते। त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत। अशा देखील मीठ हळदीतल्या या गवारीच्या शेंगा चवीला अतिशय छान लागतात। मुलांना जर आवडत असेल तर अशा देखील तुम्ही टिफिनसाठी देऊ शकता। त्यानंतर थोडंसं पाणी टाकलेलं आहे, त्यानंतर झाकण ठेवून शेंगा शिजत आहे तोपर्यंत आपण यामध्ये लसूण टाकलेला आहे आणि त्याचा छान असा हा कूट तयार करून घेतलेला आहे। आता या ठिकाणी शेंगा जवळजवळ 50 ते 60% शिजवून तयार झालेले आहेत। या स्टेजला लगेचच आपल्याला यामध्ये हा शेंगदाण्याचा कूट टाकायचा। थोडंसं पाणी शेंगामध्ये असतानाच तुम्हाला हा कूट टाकायचा आहे, जेणेकरून या कूटामध्ये म्हणजेच मिरची आणि लसूणच्या या रशीमध्ये या शेंगा शिजतात, त्यामुळे चवीला अतिशय छान अशा लागतात। त्यानंतर झाकण ठेवायचं आणि मंद गॅसवर राहिलेल्या 50% शेंगा व्यवस्थित शिजवून घ्यायच्या, तोपर्यंत त्यामधील जी ग्रेव्ही आहे ती देखील पूर्णपणे आटली जाते। त्यानंतर सर्वात शेवटी आपण कोथिंबीर टाकलेली आहे आणि आणखीन 5 मिनिटासाठी छान या शेंगा परतवून घेतल्यानंतर आपल्या या गवारीच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून आठवड्यातील 6 दिवस सोमवारपासून शनिवारपर्यंत येणाऱ्या दररोज दुपारी 12 वाजता येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर नक्कीच येईल। हे पहा, खूप छान अशी गवारीची शेंगाची भाजी अगदी पारंपरिक पद्धती या ठिकाणी वापरून आपण तयार केलेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा। तुमच्या मुलांना न आवडणाऱ्या भाज्या कोणत्या हे मला कमेंट करून नक्कीच सांगा, जेणेकरून त्या भाज्या खूप वेगवेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने बनवता येईल त्यांच्या रेसिपी देखील मी लवकरात लवकर यूट्यूबवर शेअर करण्याचा प्रयत्न करेल। त्याचबरोबर कविताच किचनचा कांदा लसूण मसाला असेल, मटण मसाला, पावभाजी मसाला, सांबर मसाला, गरम मसाला, काळा गोडा मसाला, असे खूप सारे वेगवेगळे मसाले आपण लॉन्च केलेले आहे। ते जर घ्यायचे असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा मसाला घरबसल्या ऑर्डर करू शकता। अगदी मसाल्याला खूप छान असा प्रतिसाद आहे, सर्वांना हे मसाले खूप जास्त आवडत आहे, त्यामुळे तुम्हाला घ्यायचे असतील तर नक्कीच या नंबरवर कॉन्टॅक्ट करा। भाजी छान अशी आपण एका टिफिनमध्ये सर्व केलेली आहे।
तुम्ही देखील तुमच्या मुलांना अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने कधी अशा पद्धतीने भाज्या बनवून देता का हे कमेंट करून नक्कीच सांगा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.